हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपला ऑफलाईन स्टुडंटचा क्लास आहे। अचानक माझं हे प्लॅनिंग झालं कारण की गुढीपाडव्याच्या ऑर्डर्स वगैरे त्यात लोगोसाठी 2-3 दिवस मी बिझी होते, तुम्ही पाहिलं असेल। आणि त्याच्यामध्ये ऑर्डर्स पण आपल्याला भरपूर आहेत, तर त्या कंप्लीट करायचे। प्लस मी ऑफलाईन बॅचेसचं पण एक शेड्यूल ठेवलं। सो त्याचं कारण असं की ज्या स्टुडंट येत आहेत, जी स्टुडंट येणार आहे त्या कदाचित नाही तर ते आउट ऑफ कंट्री मधूनच येत आहेत। सो मग आउट ऑफ कंट्री मधून त्या येत आहेत, तर मग त्या म्हटल्या की मला 2 आणि 3 तारखेला तुम्ही टाइम ऍडजस्ट होईल का? तर मग मी म्हटलं चला, आता एवढ्या लांबून त्या येत आहेत। पुण्यामध्ये आय थिंक त्यांचं दुसरं काहीतरी काम असेल, पण मग त्यासाठी आल्यानंतर त्या म्हटल्या की मला तुमच्याकडे क्लास पण करायचा आहे आणि त्यानिमित्ताने क्लासही होऊन जाईल। सो म्हटलं चला, आता त्या एवढ्या लांबून येत आहेत, सो आपणही थोडासा टाइम ऍडजस्ट करू। म्हणून मी एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये थोडासा आपला टाइम ऍडजस्ट केला, 2 आणि 3 तारीख। सो आता त्यांना बोलवलंय मी, त्या म्हटलं थोडंसं मला लेट वगैरे होईल आणि कारण एरिया त्यांच्यासाठी नोन नसेल कदाचित, त्याच्यामुळे थोडंसं ट्रॅव्हलिंग वगैरे इश्यू येतील आणि मग त्या येणार आहेत। इंडियातीलच असतील, पण काही कारणास्तव शिफ्ट वगैरे झाले असतील, कदाचित त्या ओमेनच्या आहेत, तर येत आहेत आणि त्याच्याच सोबत बाकीचे पण स्टुडंट आहेत पुण्याच्या। सो आता माझी हीच तयारी चालू होती, मटेरियल वगैरे काढून ठेवणं वगैरे, कारण की ही तयारी झाल्यानंतर काही म्हणजे नंतर जास्त वेळ जात नाही, मुली आल्यानंतर लगेच आपण स्टार्ट करू शकतो। त्याच्यामुळे सगळं मटेरियल वगैरे काढलं, सकाळ सकाळ आवरलं आणि आता बाकीच्या आता त्या येत आहेत, तोपर्यंत मी काही ऑर्डर्स आहेत तर त्यातली एखादी जरी कंप्लीट झाली तरी तेवढंच काम हलकं होईल माझं, कारण त्यात रात्री आम्ही बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळे तिकडे 2-3 तास माझे गेले। असंच सगळं शेड्यूल माझं बिझी आहे सध्या। सो आता बघूयात, काही ऑर्डर्स रेडी करते आणि मग त्या आल्यानंतर आपण कंटिन्यू करूयात। सो बी कंटिन्यू, स्टे ट्यून। नमस्कार, माझं नाव मीनाक्षी। मी कल्याणीला इंस्टाग्राम थ्रू ओळखते आणि मी ॲक्च्युली मस्कटवरून आली आहे आणि मला एवढं छान वाटलं तिचं इंस्टाग्रामचं पेज बघून, सो मी डिसाईड केलं ज्वेलरी मेकिंग करायचं आणि आज माझा फर्स्ट डे आहे। ओके। हॅलो, मी आहे कामया बोरकर, मी पुण्यात राहते आणि मला रेफरन्स मिळाला कविताचा माझ्या एका फ्रेंडकडनं। ऑनलाईन स्टुडंट आहेत त्या आणि त्यांच्याकडनं मला रेफरन्स मिळाला आणि आज मी इथे शिकायला आले। सो छान वाटतंय। अजून शिकायची इच्छा आहे, काही काही नवीन त्याच्यामुळे तर बघू, एक्साइटेड आहे। हॅलो, मी निशा डोके, मी पुण्यातूनच आहे, स्वारगेटवरून। मी कल्याणीचा इन्स्टा पेज पण पाहिला होता आणि कविताकडून पण तिचं खूप ऐकलं होतं की ती ऑनलाईन पण छान शिकवते, ऑफलाईन पण छान शिकवते। तर मला ऑफलाईन शिकायला जवळच असल्यामुळे मी ती ऑफलाईन शिकायला आलेली आहे आणि तिची इतकी ज्वेलरी इतकी सुंदर आहे की पुणेरी ज्वेलरी, की इतकं वाटलं की नाही शिकायचंच, कविताकडून म्हणजे कल्याणीकडून शिकायचं म्हणजे शिकायचंच, म्हणून आम्ही आलेलो आहोत। हाय, चला आता बघूयात आपण। थँक्यू। चला आता आपण स्टार्ट करूयात। ओके, अजून मुली येत आहेत 2 जणी, तर त्या आल्यानंतर त्यांना बाकी मी नंतर एक्सप्लेन करते। तर त्यांच्यासाठी जर खूप वेळ थांबायचं म्हटल्यावरती मग खूप वेळ जाईल। ओके, आत्ता वाजलेले आहेत 11:30 आणि स्टुडंटचा क्लास संपून त्या 5:30च्या दरम्यान वगैरे गेला, संपला नाही म्हणजे आजचा दिवस संपला। आता उद्या परत त्या येणार आहे आणि ऍक्च्युली आता त्यातल्या एका स्टुडंटला आउट ऑफ कंट्री जायचं आहे, सो त्यांची काहीतरी फ्लाईट आणि ट्रेन आहे, सो त्यासाठी त्यांना सकाळी लवकरच यावं लागेल आणि मीच त्यांना सकाळी लवकर बोलवलं जेणेकरून त्या त्यांच्या टाइम पिरियड पर्यंत 4 पर्यंत सगळा आपला सिलेबस कंप्लीट होईल। सो त्या आता उद्या 9 वाजताच येणार आहे आणि अजून पण माझं आवरायचंय, म्हणजे अजून काही मटेरियल वगैरे आणि काही ऑर्डर्स आहेत, तर त्याचं प्रिपरेशन करायचं होतं। नेमकी एक ब्रायडलची ऑर्डर आहे लोहगावची, तर ती कंप्लीट करायची आहे आणि ताईंचं लग्न 11ला आहे, सो त्यांना कंप्लीट करून उद्या किंवा परवा मला कसल्याही परिस्थितीत डिस्पॅच करावीच लागेल। सो आता मी ते करत बसते, थोडेसे व्हिडिओ एडिटिंग करायचे उद्यासाठी, तर आता ह्या गोष्टी करतेय। अजून मला असं वाटतं मला अर्धा ते 1 तास वगैरे जाईलच सगळं आवरायला,
तर चलो बाय, स्टे ट्यून आणि उद्या कंटिन्यू आपण ब्लॉग करूयात. बघूयात आता उद्या स्टुडंटने काय काय बनवतायत, किती काय काय बनवतायत. आज त्यांनी छान अशा नथ वगैरे बनवलेल्या. आज काय परत नंतर व्हिडिओ शूट करायला झालंच नाही कारण की खूप वेळ गेला मला तेच बनवायला. सो उद्या नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. हे गाईज बाहेरच जायला लागेल आपल्याला. आम्ही जातो. सो क्लास झालेला आहे आपला, पण लाईटच गेलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला घरामध्ये तर पॉसिबल होत नाहीये. तरी सगळे दिसत आहेत. तर कसं वाटलं क्लास सगळ्यांना? खूप छान. आणि ताईंनी ह्या फॅब्रिक ज्वेलरी करतात, सो त्यांनी असे छान सगळ्यांना गिफ्ट आणलेले आहेत. थँक्यू सो मच ताई. आता खूप दिवसांपासून करतात, तर त्यांची वेबसाईट वगैरे पण आहे, शेअर करेल मी. तर त्यांनी ह्याचे क्यूट ब्रेसलेट वगैरे, इयरिंग्स वगैरे असे छान छान गिफ्ट्स आणलेले आहेत सगळ्यांना. सो थँक्यू सो मच. चला गाईज, आपला क्लास झालेला आहे आणि आत्ता मला टाइम भेटला. क्लास झाल्यानंतर परत ऑनलाईन क्लास होता माझा 7 वाजता. मध्ये मला 1 तासाचाच वेळ भेटला. त्याच्यात मी पटकन आवरलं बाकीच्या गोष्टी आणि त्याच्यानंतर आवरल्यानंतर पटकन मग ऑनलाईन क्लास परत स्टुडंटचा घेतला. तो जवळपास 9:30-10 वाजेपर्यंत गेला. नंतर जेवण केलं आणि आता बाकीच्या गोष्टी मला करायच्यात. काय ऑर्डर्स वगैरे आहे त्याचं प्रिपरेशन करायचं आहे, प्लस सगळा पसारा तसाच आहे तो आवरायचा आहे. अशीच कामं चालू राहतील माझी. तर आजचा दिवस खूप छान होता. सगळ्यांना भेटून छान वाटलं. स्टुडंटला, ऑनलाईनच्या पण स्टुडंट खूप छान होत्या. खूप छान कॉपरेटिव्ह केलं त्यांनी आणि छान होतं. डेच माझा थोडासा बिझी गेला, पण ठीक होता. कुणाचे फोन आज रिसीव करू शकले नाही, तर बघूयात इन्स्टाला वगैरे, व्हॉट्सअपला वगैरे रिप्लाय करते आता सगळ्यांना. आणि मी पण थकल्यासारखी झाली आहे, पण बघू आता ऑर्डरचं काही काम करते. प्लस काही पार्सल आलेत माझे मटेरियलचे, सो ते मला चेक करायचं आहे. सो आता कसे पण मला 12:30 वगैरे वाजणारच आहेत. 12:30, 1, 1:30 पर्यंत वाजणारच आहेत. चलो ठीक आहे, ते गोष्टी करते आता. प्लस तुम्हालाही ऑफलाईन ऑनलाईन आपला क्लास जॉईन करायचा असेल तर आता फक्त 5-6 दिवसच ऑफर शिल्लक आहे. तर तुम्ही बुक करू शकता तुमचं सीट वगैरे. त्याच्यानंतर आपल्या प्राइजेस वाढणार आहे. सो डिपेंड ऑन यू. तर आपले क्लासेस तर छान असतात, सगळ्यांना व्यवस्थित शिकवलं जातं. प्लस सगळ्या गोष्टी हे करून दिल्या जातात. ऑनलाईनचं पण ऑफलाईनचं पण तुम्ही बघतच असताल स्टुडंटच्या रिव्ह्यू वगैरे. चलो स्टे ट्यून. चलो बाय. नक्की तुम्हाला क्लास करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. चलो बाय, स्टे ट्यून.